बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत पिंपरी चिंचवड मधील शास्तीकर माफीबाबत मुद्दा उपस्थित केला। या मुद्द्यावर चर्चा झाली व राज्य सरकारने पिंपरी चिंचवडकर यांची भूमिका समजावून घेतली व महेश लांडगे यांच्या म्हणण्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना दुपटीने शास्तीकर लावण्यात आला होता। 96,770 घरांना हा शास्तीकर लावण्यात आला होता, जो सरकारने माफ करायला हवा, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत म्हटले की हा जो शास्तीकर आहे तो वेळेवर वसूल होत नसल्याने व मूळ कर देखील वसूल होत नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला याचं मोठं नुकसान होतंय। त्यामुळे मी आणि मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा करून असं ठरवलं आहे की शास्तीकर आम्ही माफ करू, पण हा संपूर्ण शास्तीकर माफ करण्याबाबतचं प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि यावर कायदेशीर पेचप्रसंग देखील आहे। तसेच विधान भवनात हा ठराव एकमताने मंजूर न होता देखील पिंपरी चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शास्तीकर माफ झाला जाहीर करत भाजप शहर कार्यालयासमोर एकमेकांना पेढे वाटत जल्लोष साजरा केला। पण अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसून शहरातील नागरिकांना प्रश्न उपस्थित होत आहे की हा जल्लोष कशासाठी? का फक्त महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केली का? पाहुयात नेमका काय प्रकार घडलाय विधान भवनात हा व्हिडिओच्या माध्यमातून। मी आज मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे, त्यामुळे हा शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय हा या ठिकाणी सरकार घेईल। मी आज मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे, त्यामुळे हा शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय हा या ठिकाणी सरकार घेईल। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अवैध बांधकामांना शास्तीकर हा दुपटीनं त्या ठिकाणी लावण्यात आला आणि त्यानंतर अनेक म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 96,777 घरांना या संदर्भात शास्तीकर लावण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ही शास्तीकर लावण्यात आलेली घरं ही कशा पद्धतीने झाली याची माहिती, याचा आढावा, याचा अहवाल राज्य शासनाने याच्या अगोदर मागवलेला होता। त्याच्यानंतर 2019ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये काही बदल घडवले होते, पण त्यानंतर सुद्धा त्या शास्तीकर लागलेल्या घरांच्या मालकांनी किंवा घरधारकांनी त्याचा कुठलाही कर भरला नाही, शास्तीकरही भरला नाही आणि मूळ करही भरला नाही। आमच्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे नगरसेवक आहेत सर्व पक्षी असतील, त्यात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये एक ठराव करून राज्य शासनाकडे पाठवला होता की पिंपरी चिंचवड शहरातला हा लागलेला अवैध जो शास्तीकर आहे तो संपूर्णपणे माफ करावा। याचे दोन फायदे असे होतील, मूळ जो कर आहे त्या घरांचा तो महानगरपालिकेकडे जमा होईल आणि शास्तीकर निघाल्यानंतर ती जी घरं आहेत ती घरं अधिकृत होतील। अशा पद्धतीचे त्याच्या मागे ही लक्षवेधी आणण्यामागचा आमचा उद्देश आहे। पण उत्तरामध्ये असं स्पष्ट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं की प्रशासनाने याच्यामध्ये काही त्या ठिकाणची सत्य परिस्थिती लपवलेली दिसते शासनाकडे पाठवताना। तर माझी आपल्या या माध्यमातून या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे आणि काही प्रश्न पण आहेत की हा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्यात यावा अशी आमच्या महानगरपालिकेतल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची महानगरपालिकेच्या सर्व अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेच्या सर्व लोकप्रतिनिधींची आणि आमच्या शहरातल्या सगळ्या नागरिकांची जी 1 लाख बांधकामं आज अवैधपणे शास्तीकरामध्ये येतात अवैध बांधकाम म्हणून, त्या सगळ्यांची इच्छा आहे की हा संपूर्ण शास्तीकर माफ व्हावा। त्याबरोबर मागच्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं जसं आता अनेक मान्यवरांनी सांगितलं की आपण आता अजितदादांनी सांगितलं की कोरोना सारख्या महामारीमध्ये अनेक लोक त्रस्त झाली, व्यावसायिक त्रस्त झाले। अध्यक्ष महोदय, प्रश्नच विचारतो पण सत्य परिस्थिती सुद्धा सभागृहापुढे आली पाहिजे। शहरातल्या एकतर ही लक्षवेधी यावी म्हणून आम्ही 2-2.5 वर्ष आलो वाट पाहतो, आज आली तर आम्हाला बोलू द्या जरा अध्यक्ष महोदय, कारण सकाळपासून आम्हाला काळजी लागली की लक्षवेधी गांभीर्य घेऊन आपण ती लावली नाही ती येईल का नाही ही काळजी वाटत होती। तर आमची इच्छा अशी आहे की आमच्या शहरातल्या नागरिकांचा जर आपण पूर्णपणे विचार केला तर हा शास्तीकर पूर्ण माफ करावा,
प्रशासनाने या संदर्भातला अहवाल शासनाकडे दिलेला आहे। जवळजवळ 450 कोटी रुपये आतापर्यंत शास्तीकराच्या माध्यमातून प्रलंबित आहे, म्हणजे भरलेले नाहीत लोकांनी। तर जर हे माफ केले तर आता मूळ करामध्ये जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपये हे महापालिकेकडे जमा होतील आणि आर्थिक जो तो आपला जो बदल आर्थिक जो आतापर्यंत लोड आहे महापालिकेवर तो कमी होईल। तर आमची शासनाला विनंती आहे की आपण हा शास्तीकर पूर्णपणे माफ करावा। काय होतं, आमच्यावर विरोधक आरोप पण करतात की या शास्तीकरामुळे आतापर्यंत अनेक लोकांनी राजकीय प्रत्यारोप आरोप केले। तर माझी आपल्याला शासनाला विनंती आहे की आपण कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि औद्योगिक लघु उद्योजक जे आहेत ज्यांना मागच्या 2 वर्षामध्ये आतापर्यंत त्रास झालाय त्या सगळ्यांचा शास्तीकर राज्य सरकार माफ करणार का, आणि ते करणार असेल तर आज त्यांनी जाहीर करावं। पिंपरी चिंचवड शहरातले सगळे नागरिक या निर्णयाचं स्वागत करतील। अध्यक्ष महोदय, शास्तीकराच्या संदर्भात 2019 ला आपण निर्णय केला होता आणि 1000 चौरस फुटापर्यंतचा शास्तीकर आपण रद्द केला होता आणि 1000 ते 2000 चौरस फुटापर्यंत 50% दराने आणि मग 2000 चौरस फुटाच्या वर आपण दुप्पट अशा प्रकारे हा शास्तीकर आकारण्याचा निर्णय त्यावेळी केला होता। परंतु लक्षात असं येत आहे की हे काही शास्तीकर वसूलही होत नाही आणि जो मूळ कर आहे तो मूळ कर देखील वसूल होत नाही आणि शेवटी मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण काही कोणाचा लिलावही करत नाही। त्यामुळे महानगरपालिकेचं मोठं नुकसान या माध्यमातून होत आहे। या संदर्भात काही कायदेशीर खटले देखील आहेत, काही निर्णय आहेत, त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि त्या निर्णयांच्या अधीन राहून या ठिकाणी मी आज मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे। त्यामुळे हा शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय हा या ठिकाणी सरकार घेईल। पण त्याच वेळी एक योजना देखील तयार करण्यात येईल की ज्या योजनेच्या अंतर्गत ही जी काही बांधकामं काही ना काही कारणाने अवैध ठरली आहेत, काही ठिकाणी तिथल्या डेव्हलपमेंट प्लॅनचं उल्लंघन, शेवटी पिंपरी चिंचवड हे शहर वाढत गेलं आणि त्या मनाने आपला डेव्हलपमेंट प्लॅन हा फ्लेक्झिबल नसतो आणि म्हणून काही ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनचं उल्लंघन झालंय, काही DCRचं उल्लंघन झालंय। त्यामुळे आता सायमल्टेनियसली योजना तयार करून हे सगळे बांधकामं नियमित करण्याचा देखील या ठिकाणी एक मोहीम ही हाती घेण्यात येईल आणि तोपर्यंत शास्ती न घेता मूळ कर जो आहे तो मूळ कर हा त्या ठिकाणी वसूल केला जाईल। फक्त मी पुन्हा एकदा सांगतो की वेगवेगळ्या प्रकारे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून हे केलं जाईल। त्याचबरोबर महायुतीतील शहरातील खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानत असं म्हटलं की खासदार श्रीरंग बारणे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले व पिंपरी चिंचवडकरांचा शास्तीकर सरसकट माफ झाला अशी पोस्ट करत आमदार महेश लांडगे व खासदार श्रीरंग बारणे यांच्यामध्ये श्रेयवादाची ठिणगी पडताना आपल्याला दिसून येते। पण या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणीही जल्लोष साजरा करू नका व लवकरात लवकर याची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका पिंपरी चिंचवडमधील स्थानिक विरोधी पक्षातील नेत्यांची आहे।